आपण बसले उडदाच्या शेतात, म्हणजे उडीद पेरेले आपल्या शेतकऱ्याने याक्यानं. आणि कोरडू होई, म्हणजे याला पाणी नाही आहे, बागाती क्षेत्र नाही, कोरडू उडीद पेरला आहे. आता उडीद बघा कसा आहे, म्हणजे खूप काही असा गुडघ्यापर्यंत वाढला आहे. पण आता सगळे फुलं आहेत टोटली, काही फुलं आता हे बघा खाली बघ गळली. म्हणजे का तर आता सध्या पाऊस नाही, पाऊस नसल्यामुळं की ही कंडिशन आहे आणि कोरडू क्षेत्र आहे. आता तुम्ही विचार करा, त्या माणसानं याला काय नसन केलं, म्हणजे लेकरावाने जीव लावला असन, याला खुरपणी केली, खत दिलं आहे, फवारण्या केल्या. म्हणजे आपल्याकडं पैसा नसताना शेतकरी दुसऱ्या कोण व्याजाना काढून म्हणा, उसने म्हणा, घेऊन म्हणा, दुकानदाराकडे उधारी करून ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण आता कोरडू क्षेत्राचं असं मित्रांनो, 100% ते निसर्गावर शेती अवलंबून राहते. आता तुम्ही जरा बघितलं तर हे बघा, असं काही काही असे शेंगाचे म्हणजे लागल्या काही, हे बघा अशी कंडिशन आहे. आणि काय करायचं त्या शेतकऱ्यांना, काय केलं पाहिजे, म्हणजे जर याला मालच नाही लागला, शेंगा नाही लागल्या, ते टोटली जर फुल जर गळ झाली तर कुठून याला शेंगा लागणार. म्हणजे त्या शेतकऱ्याची 100% ते लॉस येणार आहे की नाही. आणि लॉस येऊन मग जे घेतलेलं कर्ज म्हणा, आपण काही पैसे म्हणा, त्याच्यामुळं शेतकरी कर्जमाफी का मागतोय की कारण इकडं त्याला दगा बसतो. उत्पन्न जर त्याला सोयीचं झालं, चांगलं झालं किंवा चांगला भाव मिळाला तर त्याला कर्जमाफी मागायची हौस नाही मित्रांनो. रस्त्यावर उतरायचे, उपोषणं करायचे, पोलिसाचे टोले खायचे, हे कोणाला नाही वाटत आहे का नाही. पण मग हे अशी जर कंडिशन राहिली तर काय केलं पाहिजे त्यांना. मग शेवटचा पर्याय तो स्वतःला गाळा फास लावूनच त्याचं जीवन संपितो, ही कंडिशन आहे. आणि सत्य परिस्थिती मित्रांनो, अजून 7-8 दिवसात जर पाऊस नाही आला तर तुम्ही बघा काय राहणार आहे याला. हे फुलं राहतील का, तुम्हाला वाटतं का राहतील. बघा म्हणजे आता संध्याकाळचा टाईम आहे, आता याचा उन्हाच्या पारामध्ये याची बघण्याची काय कंडिशन असेल बघा. याच्याकडे बघा तुम्ही कशी फुलं आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टीने मित्रांनो, याच्यामुळं शेतकरी आत्महत्या करतो आणि याच्यामुळं शेतकरी कर्जमाफी मागतो. कारण शेतकऱ्याचा अधिकार शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत तो कर्जमाफी मागणार. आता कर्जमाफी मागायचं काय तर इकडं हे असं धोका देतं आहे निसर्गाच्या लहरीपणामुळं की त्याला इकडे शेती परवडत नाही, म्हणून ह्या गोष्टी होत्या. हा ठीक आहे, बागायती क्षेत्रावाल्याचं अनेक गोष्टी आहे, पण जे कोरडू क्षेत्र आहे ना तिथं ह्या गोष्टी पाहायला मिळतात मित्रांनो, आणि त्याच्यामुळं आत्महत्या होतात. आणि म्हणून शेतकरी शासनाला कर्जमाफी मागतोय. शासनाला ह्या गोष्टी समजत नाही का. आता ठीक आहे, याला पाऊस बी पाडला, आता ताणल्यामुळं काय होणार आहे का, याला फुलं बी टिकली, समजा हे फुलं बी राहिले तुम्हाला वाटतं, तर हे फुलं बी जर राहिले तर काय होईल, पाऊस आल्यानंतर हे फुलं गळून जाणार, कारण ताण बसेल आहे त्याला. म्हणजे सध्या ताण येईल, त्याला पाण्याची गरज आहे. फुलं गळाल्यानंतर काय राहणार त्याला.